Dear student, today we will see the next chapter that is inside the atom. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी अणूच्या अंतरंगात हे प्रकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन्ड बाय मॅटर? द्रव्य म्हणजे काय? काय सांगता येईल आपल्याला की मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल. द्रव्य जे आहे तर ते द्रव्य अतिशय लहानात लहान अशा कणांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट इज ॲन ॲटम? अणू म्हणजे काय? An atom is the smallest particle of the element which retains its chemical identity in all physical and chemical changes. अणू म्हणजे काय? तर त्या ठिकाणी असणारं जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचा लहानात लहान अशा प्रकारचा कण की ज्या कणामध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की त्याचे असणारे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जसेच्या तसे त्या ठिकाणी राहताना दिसतात. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर? काय सांगता येईल की ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर. अणू जो आहे तर तो अणू काय असतो? मूलद्रव्याचा अतिशय लहानात लहान कण त्या ठिकाणी असतो. वी हॅव सीन दॅट मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. पाहत की मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे असणारं जे काही द्रव्य जे आहे तर ते द्रव्य त्या ठिकाणी रेणूंचं त्या ठिकाणी बनलेलं आहे. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द ॲटम्स. रेणू जे आहे तर ते अणूपासून बनलेले आहे. इफेक्टिव्हली ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर. म्हणजेच अणू जे आहे तर ते अणू हे द्रव्याचे सर्वात लहान अशा प्रकारचं एकक त्या ठिकाणी आहे. ॲन ॲटम is the smallest particle of an element which retain its chemical identity in all physical and chemical changes. सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. पाहता की टेबल 5.1 shows names and formulae of some substances. तक्ता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा तक्ता क्रमांक 5.1 मध्ये काही पदार्थांची नावं आणि सूत्र त्या ठिकाणी दिली आहेत. त्यावरून पदार्थांच्या लहानात लहान कणांची असणारी काही माहिती कंप्लीट द टेबल बाय पुटिंग द टिक मार्क इन ॲप्रोप्रिएट बॉक्स टू इंडिकेट द इन्फॉर्मेशन ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल अँड टाईप ऑफ द मॅटर. त्याच्यावरून काय करायचं आपल्याला? पदार्थाच्या लहानात लहान कणांची माहिती आणि पदार्थाचा असणारा जो काही प्रकार दर्शवणाऱ्या खुणा भरून तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. डिअर स्टुडंट, देन नेम ऑफ द सबस्टन्स, पदार्थाचं नाव, फॉर्म्युला त्याचं असणारं सूत्र, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स पदार्थाचा लहानात लहान कण, इज ॲन ॲटम अणू आहे का, इज ए मॉलिक्यूल रेणू आहे का, सिंगल टाईप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल रेणूमधील अणू एकाच प्रकारचे, डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्युल्स रेणूमधील अणू अनेक प्रकारचे, आणि टाईप ऑफ द मॅटर म्हणजे ते मूलद्रव्य आहे की संयोग. पाहता पहिलं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी वॉटर. पाहता H2O त्याचा फॉर्म्युला दिलेला आपल्याला H2. हा काय आहे तर मॉलिक्यूल आहे. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहे. हे आपल्या लक्षात यायचं नसते की H2O जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी आहे. दुसरं दिलेलं आपल्याला ऑक्सिजन, याचा फॉर्म्युला आहे O2. हा काय आहे तर मॉलिक्यूल आहे म्हणजे त्या ठिकाणी रेणू आहे. त्याच्यानंतर सिंगल टाईप त्याच्यामध्ये O2 म्हटलं म्हणजे फक्त ऑक्सिजन त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. त्याच्यानंतर ते काय आहे तर एलिमेंट त्या ठिकाणी आहे. तिसरं आपल्याला दिलेलं आहे हेलियम. हा त्या ठिकाणी ॲटम आहे, अणू आहे. त्याच्यामध्ये फक्त हेलियमचेच त्या ठिकाणी मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहे. हे त्या ठिकाणी एलिमेंट आहे. पुढे त्याच्यानंतर आपल्याला दिलेले हायड्रोजन.
आता हायड्रोजनच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल आपल्याला, हायड्रोजन जो आहे तर तो H2, त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन तर त्या ठिकाणी रेणू आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की एकाच प्रकारचे त्याच्यामध्ये अणू आहे, आणि हायड्रोजन जे आहे तर ते हायड्रोजन त्या ठिकाणी मूलद्रव्य त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे अमोनिया NH3. आता हा NH3 जो आहे तर तोही त्या ठिकाणी रेणू आहे. आता रेणूमधील अणू जे आहेत तर ते अनेक प्रकारचे आहेत. आता अनेक प्रकारचे कशावरून, तर सर्वसाधारणपणे काय सांगता येईल आपल्याला, तर त्याच्यामध्ये रेणूंचा जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार जर त्याच्यामध्ये जर केला तर अमोनिया आपण पाहतोय NH3. आता या NH3च्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे अमोनिया जो आहे तर तो त्या ठिकाणी मॉलिक्यूल आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय सांगता येईल, अमोनिया जो आहे तर तो आपल्याला लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे अमोनिया जो आहे तर त्या अमोनियामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन त्या ठिकाणी आहेत, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामधले असणारे जे काही डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर अमोनिया जो आहे तर तो अमोनिया आपल्या लक्षात येताना दिसते की तर त्या ठिकाणी ती काय आहे, कंपाऊंड त्या ठिकाणी आहे. दोनापेक्षा जास्त पदार्थ जर त्या ठिकाणी वेगवेगळे असतील तर त्याला त्या ठिकाणी आपण कंपाऊंड म्हणणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की नायट्रोजन जो आहे तर तो त्या ठिकाणी मॉलिक्यूल आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल नायट्रोजनच्याच बाबतीमध्ये नायट्रोजनमधले असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते एकाच प्रकारचे आहेत, म्हणजे नायट्रोजनचे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर हा जो काही नायट्रोजन जो आहे तर तो नायट्रोजन त्या ठिकाणी एलिमेंट आहे. पुढचं दिलेलं आपल्याला मिथेन CH4. आता मिथेन जो आहे तर तो मिथेन त्या ठिकाणी काय आहे, मॉलिक्यूल आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की मिथेन जो आहे तर तो मिथेन त्या ठिकाणी रेणू आहे. त्याच्यानंतर सिंगल टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. आता सिंगल टाईप त्याच्यामध्ये आहे का नाही, तर त्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल डिफरंट टाईप्स ऑफ द ॲटम्स इन द मॉलिक्यूल. आणि मिथेन जे आहे तर ते मिथेन आपल्या लक्षात येताना दिसते की काय असेल, तर त्या ठिकाणी ते कंपाऊंड त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला आर्गॉन जो आहे तर तो त्या ठिकाणी ॲटम आहे. त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे असणारे काही सिंगल टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहे. आणि आर्गॉन जो आहे तर तो आर्गॉन त्या ठिकाणी एलिमेंट आहे. त्याच्यानंतर निऑनचा विचार केला आपण, पण निऑन जे आहे तर ते निऑन त्या ठिकाणी ॲटम आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सांगता येईल की निऑन जो आहे तर तो निऑनमध्ये रेणूमधील अणू जे आहे तर ते त्या ठिकाणी एकाच प्रकारचे आहेत, सिंगल टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. हाही त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की एलिमेंट आहे. क्लोरीनच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला सांगता येईल की क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन त्या ठिकाणी रेणू आहे. त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत क्लोरीनचे आहेत, आणि तो मात्र त्या ठिकाणी काय आहे, मूलद्रव्य त्या ठिकाणी येते. पाहतो म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे टाईप्स, म्हणजे त्या ठिकाणी टाईप्स ऑफ द सबस्टन्सेस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. वी हॅव लर्न्ड in the earlier standard that smallest particle of most of the substances are molecule. मागच्या इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान असणारे जे काही कण जे आहेत तर ते कण त्या ठिकाणी रेणू असतात. द मॉलिक्युल्स ऑफ द फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली काय सांगितलेले, कंटेन ओनली वन ॲटम. तर बरेच असणारे जे काही पदार्थ जे आहेत किंवा रेणू जे आहेत तर त्या काही पदार्थांच्या रेणूमध्ये मात्र एकच अणू त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. मॉलिक्युल्स आर फॉर्मड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द ॲटम्स. आणि हे जे असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू काय होतात, अणूंचा असणारा जो काही रासायनिक संयोग जे आहेत तर त्या रासायनिक संयोगानं त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्यानंतर पुढे From this, we understand that the smallest particle of an atom taking part in a chemical combination is an atom.
आणि त्यावरून आपल्याला समजतं की रासायनिक संयोग जे आहेत तर त्या रासायनिक संयोगामध्ये भाग घेणारा मूलद्रव्याचा असणारा तो काही लहानात लहान अशा प्रकारचा कण की ज्याला आपण त्या ठिकाणी अणू म्हणताना दिसतो. द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोर दॅन 2005 years old. अणूविषयीची असणारी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना 2500 वर्षावरून त्या ठिकाणी जुनी आहे. हाऊ एव्हर इट वॉज फॉरगॉटन इन द कोर्स ऑफ द टाईम. परंतु काळाच्या ओघामध्ये ती विस्मृतीत त्या ठिकाणी गेलेली आहे. इन मॉडर्न टाइम्स scientists on the basis of the experiment explain the nature of the atoms as well as the internal structure of the atom. It was started with the Dalton's atomic theory. आधुनिक असणारा जो काही काळ जो आहे त्याला म्हटलेले मॉडर्न टाइम्स. आधुनिक काळामधले असणारे जे काही वैज्ञानिक जे आहे तर त्या वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचं असणारं जे काही स्वरूप नव्हे तर त्याचं असणारं ते काही इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे अंतरंग जे आहे तर ते अंतरंग त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. आणि याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांतानं त्या ठिकाणी झाली. पण डाल्टनच्या अणुसिद्धांताच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे डू यू नो. तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का पण काय दिलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण आता डू यू नो पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की इंडियन फिलॉसॉफर काय सांगितलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफर कनात 16th century BC stated that there is a limit to divide matter into small particles. की द्रव्याचं लहानात लहान कणामध्ये विभाजन करायला त्या ठिकाणी मर्यादा आहे असं भारतीय असणारा जो काही तत्वज्ञ फिलॉसॉफर कोणता तर कनात यांनी ख्रिस्तपूर्व असणारं जे काही 6वं शतक जे आहे तर त्या 6व्या शतकामध्येच त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. The indivisible part that constitute matter was named by the Kanad Muni as Parmanu, meaning the smallest particle. भारतीय असणारे जे काही तत्वज्ञ कणाद ऋषी जे आहेत तर त्या कणाद ऋषींनी द्रव्य ज्या इंडिव्हिजिबल म्हणजे अविभाज्य कणांचं बनलेलं असतं त्यांना कणाद मुनी ऋषी जे आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी परमाणू म्हटलेलं आहे. परमाणू म्हणजे काय तर लहानात लहान कण अशा प्रकारचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिले. ही ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. आता इनडिस्ट्रक्टिबल याचा अर्थ काय तर त्या ठिकाणी अनाशवंत आहे. म्हणजे हा जो काही द्रव्य ज्या अविभाज्य कणांचा त्या ठिकाणी बनलेला असतो हे त्यांनी सांगितलं. आणि त्याने असंही सांगितलं की हा जो काही परमाणू जो आहे तर तो परमाणू त्या ठिकाणी कसं सांगितलंय इनडिस्ट्रक्टेबल. इनडिस्ट्रक्टेबल म्हणजेच अनाशवंत त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे ग्रीक फिलॉसॉफर ड्रामाकॅटिस किंवा ड्रेमोकॅटिस 5th century BC stated that matter is made up of small particles and these cannot be divided. ग्रीक तत्ववेत्ता असणारा जो काही डेमोक्रेटिस ख्रिस्तपूर्व 5वं शतक त्या ठिकाणी आहे यांनी असं प्रतिपादन केलं की द्रव्य लहानात लहान कण जे आहेत तर त्या लहानात लहान कणांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी की दीज कॅनॉट बी डिवाइड. आता दीज कॅनॉट बी डिवाइड म्हणजे त्यांना त्या ठिकाणी आपण त्याचं विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी करू शकत नाही किंवा ते कापताही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर नेम्ड बाय द डेमोक्रेटिस ॲज ॲटम. In Greek language, atomos means one which cannot be cut. हे जे काही द्रव्याचे असणारे जे काही लहानात लहान कण जे आहेत तर त्या लहानात लहान कणांना डेमोक्रेटिस जो आहे तर त्या डेमोक्रेटिसनं ॲटम असं नाव दिलं. आणि ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजे काय तर कापता न येणारा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितले. पण आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.